शांतता. नमस्कार. आपण रोज कम्प्युटरवर कितीतरी गोष्टी करतो. USB ड्राईव्ह लावतो, माऊस फिरवतो, पण हे सगळं इतकं स्मूथली, इतकं सहज कसं होतं याचा विचार केलाय कधी? चला, आज आपण कम्प्युटरच्या आत डोकावून बघूया. या अदृश्य जगाचा पडदा उघडून पाहूया आणि डिव्हायसेसच्या या सुसंवादामागचं तंत्रज्ञान समजून घेऊया. कल्पना करा, एकाच वेळी कीबोर्डवर टायपिंग चालू आहे, माऊस फिरतोय आणि त्याच वेळी प्रिंटरला कमांड दिली जातेय. इतक्या सगळ्या रिक्वेस्ट कॉम्प्युटर गोंधळात न पडता कशा काय सांभाळतो? यामागे ना एक अदृश्य पण जबरदस्त सिस्टम काम करत असते. चला पाहूया ती नक्की कशी काम करते. तर या सगळ्या सिस्टीममधलं पहिलं आव्हान ते म्हणजे CPUचं लक्ष वेधून घेणं. बघा, प्रत्येक डिव्हाइसला कॉम्प्युटरच्या मेंदूशी म्हणजे आपल्या CPUशी बोलायचं असतं. पण तो तर प्रचंड बिझी असतो. मग आता काय करायचं? यावर उपाय आहे IRQ, इंटरप्ट रिक्वेस्ट. हे म्हणजे समजा एक खूप व्यस्त CEO आहे आणि त्याच्या दरवाजावर कुणीतरी अगदी हळूच पण ठामपणे नॉक करते. डिव्हाइस CPUला अगदी तसंच सांगतं की 1 मिनिट थांबा, माझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, फक्त एक क्षण हवा आहे. हे बघा, इथे काय होतं? हार्डवेअर डिव्हाइस एक सिग्नल पाठवतं आणि हा सिग्नल मिळाल्याबरोबर CPU आपलं चालू काम बाजूला ठेवतो. मग सिस्टीम युजर मोडमधून थेट कर्नल मोडमध्ये जाते, जिथे त्या डिव्हाइसची रिक्वेस्ट ऐकून घेतली जाते. सगळं एका क्षणात घडतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे इंटरप्ट्स खूप आवश्यक आहेत, पण त्याची एक किंमत मोजावी लागते. ती म्हणजे CPUचा मौल्यवान वेळ. प्रत्येक वेळी काम थांबवून दुसरीकडे लक्ष द्यायचं म्हणजे साहजिकच सिस्टमचा वेग थोडा का होईना कमी होतोच. ओके, तर इंटरप्ट्समुळे छोट्या छोट्या कामांचं लक्ष वेधता येतं. पण समजा खूप मोठा डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर? प्रत्येक छोटा छोटा तुकडा जर तो बिचारा व्यस्त CPU हाताळत बसला तर मग झालं, सगळं कामच ठप्प होईल. मग यावर काय उपाय आहे? आणि इथेच पिक्चरमध्ये येतो DMA म्हणजे डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. हा आहे आपला डेटा सुपर हायवे. तीच CEOची एनालॉजी पुढे नेऊया. जसं की ऑफिसच्या 2 विभागांना थेट फाईल्स ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली आणि त्यासाठी प्रत्येक पानावर त्या CEOची सही घेण्याची गरजच नाही. काम किती पटापट होईल नाही का? इथे गंमत अशी आहे की DMA कंट्रोलर नावाचा एक मध्यस्थ असतो. तो डिव्हाइस आणि मेमरी यांच्यात थेट बोलणं घडवून आणतो. म्हणजे CPUला मध्ये पडायची गरजच नाही. त्यामुळे आपला CPU इतर महत्त्वाच्या कामांसाठी मोकळा राहतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक ट्रेड ऑफ आहे. DMAमुळे वेग आणि कार्यक्षमता तर जबरदस्त वाढते, यात शंकाच नाही, पण यामुळे सुरक्षेचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण अनधिकृत मेमरी ॲक्सेस मिळाला तर सिस्टीमसाठी ते धोकादायक ठरू शकतं. बरं, आता पुढचा प्रश्न. इतका सगळा डेटा इकडून तिकडे पळतोय, DMA आहे, IRQ आहे, पण कम्प्युटरला कसं कळतं की कोणती गोष्ट नक्की कुठे ठेवली आहे? याचा हिशोब कसा ठेवला जातो? आणि याचं उत्तर आहे मेमरी ॲड्रेस. अगदी सोपं आहे. प्रत्येक डेटासाठी हा एक प्रकारचा पोस्टल कोड किंवा आपल्या घराच्या पत्त्यासारखा असतो. युनिक ॲड्रेस. याच पत्त्यामुळे CPUला अगदी अचूकपणे कळतं की कोणता डेटा कुठे आहे. हे अगदी असं आहे जसं की प्रत्येक फाईलला, प्रत्येक माहितीच्या तुकड्याला एक विशिष्ट शोधता येण्यासारखी जागा दिलेली असते. एक युनिक ॲड्रेस. यामुळे कोणताही गोंधळ होत नाही. आणि इथे एक छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आहे जो समजून घेतला पाहिजे. बघा, प्रोग्रॅम ज्या ॲड्रेसवर काम करतोय असं त्याला वाटतं, तो असतो लॉजिकल ॲड्रेस, म्हणजे एक व्हर्च्युअल पत्ता. पण प्रत्यक्षात मेमरी चिपवर डेटा ज्या खऱ्याखुऱ्या ठिकाणी असतो त्याला म्हणतात फिजिकल ॲड्रेस. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण सगळी सिस्टम पाहिली. आता या कथेच्या क्लायमॅक्सकडे जाऊया. काय होईल जर हे सगळे काळजीपूर्वक बनवलेले नियम मोडले गेले तर? कल्पना करा, 2 वेगळे डिव्हाइसेस आहेत आणि दोघांनाही एकाच वेळी एकच रिसोर्स हवाय. समजा एकच IRQ किंवा तोच मेमरी ॲड्रेस. आता काय होणार? ह्यालाच म्हणतात रिसोर्स कॉन्फ्लिक्ट. हे अगदी तसंच आहे जसं 2 माणसं एकाच वेळी बोलू लागली तर काय होतं? गोंधळ होतो, कोणाचंच बोलणं कळत नाही. कम्प्युटरच्या जगातही तसंच होतं. या रिसोर्स कॉन्फ्लिक्टमुळे एरर्स येतात आणि कधीकधी तर सिस्टीम चक्क क्रॅश होते. आज आपल्याला हे जाणवत नाही, पण पूर्वीच्या काळी हे कॉन्फ्लिक्ट सोडवणं म्हणजे डोकेदुखी होती. सगळं मॅन्युअली करावं लागायचं. ड्रायव्हर्स इन्स्टॉल करा, सेटिंग्ज बदला. पण मग एक क्रांती झाली. बाजारात आलं प्लग अँड प्ले.
एक असं सोल्युशन ज्याने हा सगळा गोंधळच संपून टाकला. आणि आज आपण कोणतंही डिव्हाइस कम्प्युटरला लावतो आणि ते काही सेकंदात काम करायला लागतं, यामागे हेच प्लग अँड प्ले तंत्रज्ञान आहे. ते पडद्यामागे सगळी जुळवाजुळव करून आपल्यासाठी गोष्टी एकदम सोप्या करून टाकतं. तर हे आहे कॉम्प्युटरच्या आतलं अदृश्य जग, जिथे प्रत्येक गोष्ट ठरलेल्या नियमांप्रमाणे चालते. पण एक गोष्ट नक्की, जशी डिव्हाइसेस जास्त स्मार्ट आणि वेगवान होतील तसे हे नियमही बदलावे लागतील. विचार करा, भविष्यात आपल्या कॉम्प्युटर्सना या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी कोणते नवीन रस्ते किंवा नियम तयार करावे लागतील. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो.